हे दृश्य आपण पाहतो आहोत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाची अमित शहांचा ताफा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा आता सागर बंगल्याच्या परिसरात पोहोचलेला आहे। याआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं जे वर्ष आहे, शासकीय निवासस्थान आहे, तिथे विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं। तिथे त्यांनी आरतीही बाप्पाची केलेली होती आणि आता महत्त्वाच्या नेत्यांसह मुख्यमंत्री शिंदेंसह अमित शहा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एरवी सागर हे उपमुख्यमंत्री फडणवीसांचं निवासस्थान राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू असतं। मात्र आज मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर, काल राजकीय भेटीगाठी, राजकीय बैठका घेतल्यानंतर आज अमित शहा सागर बंगल्यावर विराजमान गणरायाचं दर्शन घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। कालचा दिवस हा राजकीय बैठकांचा, चर्चांचा आणि खलबतांचा होता। अमित शहांचा हा 2 दिवसांचा मुंबई दौरा आहे। अर्थात काटेकोर असं नियोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचं केलेलं असतं आणि त्यामुळेच कालचा दिवस राजकीय घडामोडींचा आणि आजचा दुपारपर्यंतचा जो दौरा, ज्या दौऱ्याची माहिती ज्या प्रकारे समोर आलेली आहे त्यानुसार आजचा दिवस हा अमित शहा यांच्यासाठी देवदर्शनाचा आहे। आवर्जून ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। मात्र राज्यातले हे 2 महत्त्वाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणराय विराजमान झालेले आहेत आणि तिथल्या बाप्पाचं दर्शन अमित शहा घेत आहेत। आता सध्या सागर निवासस्थान, सागर बंगल्यावर अमित शहा दाखल झालेले आहेत। फडणवीसांचे हे शासकीय निवासस्थान। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून घेऊया। ओम, आता सध्या वर्षा निवासस्थानानंतर आता सागर बंगल्यावर शहा पोहोचलेले आहेत। निश्चितच आपण पाहू शकतो की आज सकाळी खऱ्या अर्थानं त्यांनी सकाळी आपल्या दौऱ्यामध्ये काहीसा बदल केला होता। सुरुवातीला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी येणार होते, त्यानंतर वर्षावर जाणार होते। मात्र दौऱ्यामध्ये काही बदल करून ते आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यानंतर आता ते सागर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले। या ठिकाणी ते बाप्पाचं दर्शन घेतील, काही चर्चा देखील या वेळेला नेत्यांमध्ये होईल आणि त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथून काही मिनिटांमध्ये रवाना होतील। त्यामुळे एकंदरच अनेक दिवसांपासून चर्चा होती अमित शहांच्या मुंबई दौऱ्याची, तो दौरा अखेर आज होताना पाहायला मिळतोय। या दौऱ्यामध्ये निश्चित स्वरूपात अनेक प्रकारच्या राजकीय चर्चा देखील पाहायला मिळाल्या। काल देखील एक महत्त्वाची बैठक पार पडली, आज देखील काही चर्चा या नेत्यांसोबत अमित शहा यांची होऊ शकते, अशी सध्या माहिती मिळते। नक्कीच अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।